अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करावे, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही दोन मंत्र आपल्या आणि स्वामी भक्तांसाठी दिव्य मंत्राशिवाय कमी नाहीत. ही दोन आश्वासक मंत्र आपल्यासाठी तारणहार बांधतात. अनेक सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांचे सकारात्मक अनुभव आल्याचे आवर्जून सांगतात. स्वामी हे दत्त अवतार मानले जातात. अनेक प्रसंगांमधून खुद्द स्वामींनी स्वतःची ओळख सांगितली आहे. असेच एका प्रसंगामध्ये आपणच नृसिंह सरस्वती आहोत असे स्वामींनी सांगितले आहे. एके दिवस सर्वजण स्वामींसमोर बसले असताना अचानक स्वामींना लहर येते आणि स्वामी विचारतात की आम्ही कोण आहोत. त्यावर चोळप्पा उत्तर देतात की आपण त्रिभुवन नायक आहात. या उत्तरावर स्वामी संतुष्ट होत नाहीत आणि स्वामी चोळप्पाला उद्देशून म्हणतात की बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. आणि इकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात असे त्याचे मत होते. अक्कलकोटला पोहोचल्यावर त्या क्षणी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहून स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा पुजारी ना तू? आम्ही कोण आहोत याची परीक्षा पाहायला आलाय ना? स्वामींच्या प्रश्नाने पुजारी आश्चर्यचकित होतो आणि स्पष्टपणे कबुली देतो. तेव्हा स्वामी विचारतात की गाणगापूरला कोणाची भक्ती करतोस? तेव्हा तो सांगतो श्री नरसिंह सरस्वतींची. स्वामी म्हणतात की आम्ही नरसिंह भान आहोत, नीट बघ आम्हाला. आणि तेथेच पुजाऱ्याला नरसिंह सरस्वतींचे दर्शन घडते. पुजाऱ्याला गाईवरून येते. काही क्षणांनी त्याला त्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामीच साक्षात दत्त अवतारी आहेत. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो आणि म्हणतो की अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट. तर मित्रांनो, स्वामी साक्षात नृसिंह सरस्वती आहेत याचे उत्तम उदाहरण या प्रसंगातून आपल्याला समजते.